या ठिकाणी आज फलटणमध्ये आम्ही शासकीय कामानिमित्त ऑफिसला आलो असता आपण पाहत असेल पाठीमाग कॅमेरा फिरवा, पाठीमागं जी सगळी लोक बसलेत किंवा तहसीलवर जी लोक सगळी बसलेले आहेत त्यांची छोटी छोटी कारणं आहेत. आज फलटण तालुक्यातून बहुतांशी प्रमाणात ऊस शेती झालेली आहे. बऱ्याच लोकांच्या ऊसाला रस्ते नाहीत, कुठं अडचणी आहेत, किरकोळ काम आहेत, काय जातीचं दाखले आहेत, काय जणांचे ॲफिडेट आहेत. अशा ठिकाणी आज लोकांना सकाळी 11 वाजता एक बाबा तर डोळ्यात औषध सोडून इथं झोपलेलं दिसलं. मग शासकीय अधिकाऱ्यांनी ऑफिसमध्ये थांबून ह्या लोकांची कामं करायची का गावागावात जाऊन तिथले वायरमेन, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना बोलवून तिथं गैरसोय निर्माण करायची? हा कुठला शासन आपल्या दारी? महाराष्ट्रात फक्त फलटण तालुक्यातच शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे का? आणि तो फक्त राष्ट्रवादीच्या आमदारांनाच आहे का? इथं महायुतीचा घटक पक्ष असणारे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ह्यांना कुठल्याही पद्धतीच्या याबाबतच्या सूचना नाहीत. मग शासन आपल्या दारीच्या कार्यक्रमाचं नक्की उद्दिष्ट काय आहे? तुम्ही गावागावात जाऊन नक्की शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे का? शेतकऱ्यांच्या पानन रस्त्याचा प्रश्न सोडवत आहे का? त्याचं फलित काय आहे? आणि आत्ताच आम्ही प्रांत मॅडमच्या पीएनना विचारलं की ह्याचा जार आहे का, तर ते कुठल्याही प्रकारचा जार नाही. मग तुमच्या अट्टासासाठी आणि तुमच्या प्रसिद्धीसाठी शासन आपल्या दारी म्हणून फक्त प्रसिद्धीसाठी तालुक्यात वनावना फिरायचं, अधिकाऱ्यांचा तापा गाड्यांच्या मागे फिरवायचं, अशी जर काय चुकीची पद्धत असेल आणि आम्हाला जर आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत ह्या शासन आपल्या दारीचा जार नाही भेटला आणि जर तसा कुठल्याही प्रांत मॅडमना आदेश करायचं अधिकार हे कुणाला असतात तर प्रांत मॅडमना माहीत आहे की कुणाच्या आदेशाने शासन आपल्या दारी कार्यक्रम होऊ शकतो. जर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं आपण शासन राबवणार असाल आणि लोकांच्या गैरसोयी करणार असेल तर उद्या शिवसेना स्टाईलनं आंदोलन केले जाईल. जर अधिकारी या ऑफिसमध्ये उद्या 11 वाजता हजर नसणाऱ्या लोकांचे 11 ते 2 कार्यक्रम कामं जर झाली नाहीत, मागल्या 8 दिवसाप्रमाणे जर आपण कुठेही फिरत बसला, कुठल्याही कलेक्टर साहेबांचा किंवा महाराष्ट्र शासनाच्या सचिवाचा कोणाचा जार आदेश नसताना जर आपण फिरत बसला तर उद्या सकाळी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयाला टाळे ठोकले जातील. याला सर्वस्वी जबाबदार ही फलटण तालुक्यातील प्रशासन असेल, जे चुकीच्या पद्धतीनं तालुक्यात फिरत आहे आणि इथल्या लोकांना जे तारीख दिलेल्या आहे, आज समजा जमिनीची तारीख असेल, त्यांना तारखा पोस्टपोन झाल्या, त्यांचे ऊसाचं प्रश्न मार्गी लागत नाहीत. ह्या महिला बिचाऱ्या इथं काही कामानिमित्त आलेल्या आहेत, त्यांच्या अडचणी इथं उपलब्ध होत्यात. लोक इथं सकाळी 11 वाजता ग्रामीण भागातून येते, ती 6 वाजेपर्यंत थांबायचं. मग काय रात्री 6 ते 10चं का टायमिंग केलंय का कार्यालयाचं? अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं प्रशासनानं वागू नये व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुणाच्याही दबावाखाली न येता कुठल्याही नको त्या कार्यक्रमाला जाहिरातबाजीसाठी कुठेही फिरू नये अशी आम्हाला